5वी स्कॉलरशिप परीक्षा अलंकारिक शब्द नवीन अभ्यासक्रमानुसार। नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा अलंकारिक शब्द या घटकाचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर पाहूयात पहिला शब्द वामन मूर्ती। या शब्दाचा अर्थ आहे ठेंगू किंवा बुटका मनुष्य। पुढील शब्द पाहूया सूर्यवंशी। या शब्दाचा अर्थ आहे उशिरा उठणारा मनुष्य। पुढील शब्द पाहूयात शकुनी मामा। या शब्दाचा अर्थ आहे कपटी मनुष्य। पुढील शब्द पाहूयात रामबाण औषध। या शब्दाचा अर्थ आहे अचूक गुणकारी। पुढील शब्द पाहूयात वाटाण्याचा अक्षदा। याचा अर्थ आहे नकार। पुढील शब्द पाहूयात वाहती गंगा। या शब्दाचा अर्थ आहे आलेली संधी। पुढील शब्द पाहूयात 36चा आकडा। या शब्दाचा अर्थ आहे शत्रुत्व। पुढील शब्द पाहूयात भीष्म प्रतिज्ञा। या शब्दाचा अर्थ आहे कठीण प्रतिज्ञा। पुढील शब्द पाहूयात खुशाल चेंडू। या शब्दाचा अर्थ आहे चैनीखोर मनुष्य। पुढील शब्द पाहूयात बोके संन्यासी। या शब्दाचा अर्थ आहे ढोंगी मनुष्य। पुढील शब्द पाहूयात चामुंडा म्हणजेच भांडकुदळ स्त्री। पुढील शब्द पाहूयात भगीरथ प्रयत्न, आटोकाट प्रयत्न। पुढील अलंकारिक शब्द आहे ताटाखालचे मांजर। याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा मनुष्य। पुढील शब्द आहे कपिला षष्ठीचा योग। याचा अर्थ आहे अतिशय दुर्मिळ योग। पुढील शब्द पाहूया 11वा रुद्र। याचा अर्थ आहे अतिशय तापट मनुष्य माणूस। पुढील शब्द आहेत कुत्र्या मांजराचे पाय। याचा अर्थ वाईट हस्ताक्षर। पुढील अलंकारिक शब्द आहे 18वे दारिद्र्य। याचा अर्थ आहे अत्यंत दारिद्र्य, अत्यंत गरिबी। पुढील अलंकारिक शब्द आहे बृहस्पती। याचा अर्थ आहे अतिशय बुद्धिमान व्यक्ती। पुढील अलंकारिक शब्द पाहूयात बिनभाड्याचे घर। याचा अर्थ आहे तुरुंग। पुढील अलंकारिक शब्द पाहूयात दीड कानाचा। याचा अर्थ आहे बहिरा मनुष्य। पुढील अलंकारिक शब्द पाहूयात गंडांतर। गंडांतर या शब्दाचा अर्थ होतो भीतीदायक संकट। पुढील अलंकारिक शब्द पाहूयात टोळभैरव। टोळभैरव याचा अर्थ कामात नासाडी करणारे लोक। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।